अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। तिरंगी झालेल्या या लढतीमध्ये काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांचा विजय झालेला आहे, तर बच्चू कडू यांच्या प्रहारचे दिनेश बुब हे तिसऱ्या स्थानावर राहिलेले आहेत। काँग्रेसचे बळवंत वानखेडे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। नवनीत राणा यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। राज्यातील हाय व्होल्टेज मतदारसंघांपैकी एक असलेल्या अमरावतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि इथं भाजपच्या नवनीत राणा यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे। काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केलाय, तर बच्चू कडूंच्या प्रहारचे दिनेश बुब या ठिकाणी तिसऱ्या स्थानावर राहिल्याचं देखील चित्र आहे। अमरावतीमधून नवनीत राणा यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी या ठिकाणी विजय पटकावलेला आहे। अमरावतीमध्ये तिरंगी लढत होती। बच्चू कडू यांच्या प्रहारचे दिनेश बुब देखील मैदानामध्ये होते, ते तिसऱ्या स्थानावर राहिलेले आहेत आणि काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांना या ठिकाणी विजय मिळवण्यामध्ये यश आलंय। काँग्रेसचे अमरावती लोकसभेचे उमेदवार बळवंत वानखेडे जे आहेत ते अखेर विजयी झालेले आहेत आणि याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत बळवंत वानखेडे स्वत आहे। भाऊ, सर्वात आधी तुमचं G24 तासच्या वतीनं खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा। तुम्ही अखेर खासदार झालेले आहात। सरपंच ते खासदार कसा प्रवास होता, काय सांगा? आमचा विजय हा निश्चित होता। ही लढाई खऱ्या अर्थानं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाली आणि अखेर जनशक्तीचा विजय झाला। महाविकास आघाडीचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, सामान्य जनता असेल, या विजयासाठी खूप मोठी झटली आणि आज आमचा विजय पाहायला मिळाला। ग्रामपंचायत सदस्य ते खासदार असा तुमचा प्रवास आहे। आता मागे वळून पाहताना कसं वाटते, काय सांगाल? देशाच्या सर्वोच्च भवनात आता जाऊन तुम्ही बसणार आहात। त्याचा निश्चितच आनंद आहे की एका लहान गावातल्या ग्रामपंचायतच्या सरपंचापासून, सदस्यापासून सरपंच, मग जिल्हा परिषद सदस्य, नंतर जिल्हा परिषद सभापती आणि आमदार आणि आता खासदार, हा अतिशय एक आनंददायी, ज्याला म्हणता येईल ते आनंद देऊन देणारा। नक्कीच याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार यशोमती ठाकूर सुद्धा आहे। अखेर तुमच्याकडे जर पाहिलं तर या विजयाचं शिल्पकार म्हणून पाहिलं जाते। कसं पाहता या विजयाकडे आणि काय नेमकं आव्हान होती? खूप आव्हान होतं, मोठी धनशक्ती आमच्या समोर होती, पण आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय शरद पवार साहेब आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या राहुल गांधी साहेबांनी जी काही मेहनत केली, आम्ही ते डोळ्यासमोर ठेवलं आणि आम्ही एकजुटीने ही निवडणूक लढलो। त्यांचे एवढे पैसे आमच्याजवळ नव्हते, आजही नाही आहे, पण हनुमानजींनी प्रसाद दिला आणि आज आमचा भाऊ इथे खासदार तुम्हाला दिसतो आहे। नक्कीच हनुमानजींनी प्रसाद दिला आणि आमचा भाऊ खासदार झाला, अशी प्रतिक्रिया जी आहे ती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेस्वामी आणि अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती।